प्रेम दादा बघतायत आणि त्यांना माहिती आहे मी आज पण जिथं गारपीट झाल्यात, ज्या शेती खराब झाल्यात तिथं गेलो, त्या शेतकऱ्यांना भेटलो. दादाची खूप आठवण येते. पण मला माहिती आहे ही बारामती, सगळे बारामतीकर नुसतेच दादांचे आणि दादा सारखे बोलायचे. ते आहेत कारण तुम्ही आहात म्हणून महाराष्ट्र आहे. आज मला तुम्हाला सर्वांना एक विनंती करायची. बोलू द्या. 28 तारखेला थोरवर अडू शकलो. दादांचं रक्त आहे. शेवटपर्यंत तर मला आपल्या सर्वांना विनंती करायची. मी आज पण पत्रकारांनी मला प्रश्न विचारले, दादा तुम्हाला काय वाटतं की विरोधकांनी ही निवडणूक लढायला पाहिजे का? लोकसभेत पण मी बोलत आहे, विधानसभेत पण बोललोय. दादा आपल्यात नसतील पण आपल्या हृदयामध्ये आहेत. त्यांनी सगळे गुण आपल्या सर्वांमध्ये आहेत. त्याच्यामुळे मी त्यांना बोललो सगळ्यांनाच लढायचा अधिकार आहे, पण बारामतीकरांनी ठरवलेलं आहे. आधी पण ठरवलेलं, आता पण ठरवणार, भविष्यात पण ठरवणार. कारण अनेक वर्षापासून जे विकास दिसत आहेत त्या आदरणीय दादांमुळे, पवार साहेबांमुळे. मी तुम्हाला माहिती आहे सगळ्या निवडणुकीत पूर्ण पवार कुटुंबाचा उल्लेख केला. याआधी पण जे आधी भविष्यात पण ते करत जाईल. कारण सगळ्याच पवार कुटुंबातल्या सदस्यांनी, बारामतीच्या सगळ्याच कुटुंबातल्या सदस्यांनी एकत्रित येऊन काम केलं. राजेंद्र काका असू द्या, सुप्रताई असू द्या, पवारसाहेब तर आहेत, श्रीनिवास काका असू द्या, दादांचं तर सगळ्यांना कायमच दिसत आलं आजपर्यंत. सुनेत्रा वहिनी असू द्या, त्यातल्या त्यात तुम्हाला सगळ्यांना एक सांगू इच्छितोय की आमच्या पिढीतल्या म्हणजे रोहितदादा, पवारदादा, इंद्रदादा, मी आमच्या पिढीतला मीच होतो पहिला त्यांनी प्रचार केला 2014 मध्ये. तेव्हा त्या काळात पण खूप छोटं होतं. दादाला कधी वाटलंच नव्हतं की मी एवढं चांगलं भाषण देईल. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की हे माझं दादांच्या समोर शेवटचं भाषण होतं. पण मला मनात कुठेतरी चांगलं वाटतं की दादानी जेव्हा तो उल्लेख केला, हसत उल्लेख केला की माझ्या चिरंजीला भाषण देता येतं. माझा मुद्दा काय आहे की पवार कुटुंबातले सदस्य कधी आधी आले, नंतर मध्ये आले, तसे एक गेले. पण बारामती जी मी आधीपासून बघितली 2014 पासून जे दादांचे कष्ट बघितले, तो बदल मी बघितला. विद्या प्रतिष्ठान असू द्या, MIDC असू द्या, आताच कोणतरी बोललो जिरायत बागेतला शब्द दादांनी केला ना, तो शब्द काढून टाकलं. दादाचं कर्तव्य, दादांचं कामाची पद्धत. आज पण जेव्हा मी सगळ्या शेती बघत होतो जिथं नुकसान झालं, अंधारे बसलं सगळेच तिथं दादाची आठवण का आली? कारण मला कोणीतरी सांगितलं की दादा असते तर रात्रीच्या रात्री सगळे अधिकारी तिथं पोहोचले असते. मी त्यांना बोललो फक्त तर आहे, शिकतो थोडं येईल तुमच्यापर्यंत, येईल दादा.